तुम्ही बघू शकता आपल्या ना डोसा पण हा छान असा निघालेला आहे, तो कुठे चिटकलेला नाहीये, म्हणजे आपली कढई ही प्री सीझन झालेली आहे। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। आता ना आज आपल्याला ना स्वयंपाक नाही बघायचा आहे किंवा कुठली रेसिपी नाही पाहायची आहे। आज आपण पाहणार आहोत आपल्या पारंपरिक कास्ट आयरन कढईची योग्य सीझनिंग प्रोसेस। नवीन कढई वापरण्यापूर्वी सीझनिंग का महत्त्वाची आहे, ते कसं करायचं आणि त्याचे फायदे काय आहेत, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग उशीर न करता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी ना आपल्याला ना जे तांदळाचं पाणी आपण जे धुतो ना, तांदूळ जे धुतो ना, त्याचं पाणी जे निघतं ना, जे आपण फेकून देतो, त्या पाण्यात ना आपल्याला कढई नाही रात्रभर भिजत ठेवायची आहे। त्याने काय होतं ना, छान अशी स्वच्छ होते आणि ना त्याचा गंज हा सगळा निघून जातो। ही जी दाखवलेली प्रोसेस आहेत ना, ही जर सेम तुम्ही केली ना, तर तुमची पण कढई छान अशी प्रिसिजन होईल, ती नॉनस्टिक सारखी काम करेल। इथे ना मी व्हिडिओमध्ये ना 3 स्टेप दाखवलेल्या आहेत, त्या 3 स्टेप म्हणून तुम्ही ना फॉलो करा। छान अशी ना कढई ही तुकतुकी होईल, प्रिसिजन होईल, म्हणून ना व्हिडिओ ना स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग छान अशी पुसून झालेली आहे। आता तेल घालायचं आहे आपल्याला। ह्याच्यात जवळजवळ 1 ते 2 टेबलस्पून मी इथे तेल घातलेलं आहे। छान असं आहे ना कॉटनच्या आहे ना क्लोथने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे, सगळ्या कढईवर, सगळ्या कढईला ते लावून घ्यायचं आहे। आणि ना हाय फ्लेमवर आहे ना आपल्याला ही कढई ना तापून द्यायची आहे। छान असं धूर निघेपर्यंत आपल्याला ती तापवायची, काळी करायची आपल्याला ती। तुम्ही बघू शकता छान असा धूर निघतोय। आता गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे। आता ना आपल्याला कढई ही गार होऊन द्यायची आणि गार झाल्यावर आहे ना आपल्याला एकदा स्वच्छ अशी घासून घ्यायची त्याला। आता पुन्हा एकदा आपल्याला ही दुसरी स्टेप आहे, पुसून घ्यायची तिला, मागून पुढून स्वच्छ पुसून घ्यायचे, सगळं पाणी काढून घ्यायचे आपल्याला। आणि पुन्हा ती स्टेप आपल्याला रिपीट करायची। कॉटनच्या क्लॉथने ना आपल्याला सगळं पसरून घ्यायचं आहे आणि ना हाय फ्लेमवर आपल्याला पुन्हा एकदा ही प्रीहीट करायची आहे। छान अशी ती काळी करायची, तापून घ्यायची आपल्याला, धूर निघेपर्यंत आपल्याला तापवायची आहे। तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा धूर निघायला लागलेला आहे। अशी प्रिसिजन केलेली कढई जर आपण आहे ना ऑनलाईन घ्यायचं म्हटलं ना, तर ती बरीचशी अशी महाग असते। पण आहे ना अशी आपण आहे ना लोकल मार्केटमधून जर कढई घेतली आणि त्याला घरीच प्रिसिजन केलं ना, तर ते आपल्याला आहे ना परवडण्यासारखे असते किंवा ते आपल्याला स्वस्त पडते। आणि प्रिसिजन पण हे सोपं आहे, आपण ते घरच्या घरी करू शकतो। बरीचशी भांडी मी अशी प्रिसिजन घरी केलेली आहेत। मी रोजच्या वापरात आहे ना स्टीलपेक्षा पण आहे ना ह्या भिडाच्या कढया किंवा ज्या तवई असतात मी ही वापरते। मला ते वापरायला पण आवडतं आणि छान असं ना ते आता वापरून आहे ना नॉनस्टिकसारखे काम करायला लागलेले आहेत। ही कढई ना मी नुकतीच घेतलेली आहे, ह्याला प्रिसिजन करायचं राहिलं होतं, म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा। आता आहे ना आपल्याला आहे ना तिसऱ्या स्टेपमध्ये ना कांदा घालून आहे ना छान असा काळा होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा छान परतलेला आहे, त्याला ना तेल खाली तसं शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे ना आपल्या ना कढई ना बऱ्यापैकी प्रिसिजन झालेली आहे। तेल प्यायचं कमी केलेलं आहे तिने। आता आहे ना कढई गार झाल्यावर कांदा काढल्यावर आहे ना आपल्याला पुन्हा एकदा ना स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे। सीझनिंग केल्यामुळे कास्ट आयरन कढई नॅचरली नॉनस्टिक बनते, म्हणून भाजी, अंड, पोळी सारखे पदार्थही कमी चिटकतात। दुसरा मोठा फायदा म्हणजे कढईला गंज लागत नाही। तेलाचा प्रोटेक्टिव्ह लेअर तयार झाल्यामुळे कढई जास्त काळ टिकते। सीझनिंग कढईमध्ये बनवलेला पदार्थ अधिक चविष्ट लागतो आणि इव्हनली शिजतो। तसंच कास्ट आयरनमध्ये शिजवलेलं अन्न शरीराला आयरन मिळवून देण्यासाठी मदत करते। योग्य काळजी घेतली ना ह्या कढईची, तर कढई नाही वर्षानुवर्ष नवीसारखी दिसते किंवा वापरता येते आपल्याला। म्हणूनच कास्ट आयरन कढईची सीझनिंग खूपच महत्त्वाची आहे। तुम्ही बघू शकता आपल्या ना डोसा पण हा छान असा निघालेला आहे, तो कुठे चिटकलेला नाहीये, म्हणजे आपली कढई ही प्रिसिजन झालेली आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर कास्ट आयरन आहे ना भांड्यांचं माझं कलेक्शन जर बघायचं असेल ना, तर नक्की मला कमेंट करा, त्याचा एक मी व्हिडिओ नक्की बनवेल। तोपर्यंत बाय।